असताना अतिशय व्यवस्थितरित्या ही जी काही जमीन शिल्लक राहणार आहे ही कपाशीच्या मुळात आता आपण बघितलेत तसे ठेवलेत, खोड आणि मूळ तसे ठेवलेत. आणि ह्या अशा पद्धतीनं 5.5 इंचावरती गव्हाची टोकन पद्धतीनं लागवड केली. आणि ही लागवड झाल्याच्या नंतर 2 दिवसाच्या आतमध्ये ग्लायफोसेटची फवारणी करून हे जिवंत तण हे मारण्याचा प्रयत्न केला. हे पूर्ण आता मरून जाणार आहे आणि हे कचरा तसाच दिसतोय. प्रथमतः ही बघायला डोळ्याला हे योग्य वाटत नाही, कारण आतापर्यंत शेती करण्याच्या पद्धतीमध्ये आपण काय केलेलं आहे की स्वच्छ पिकाच्या ओळी आणि काळीक्षार जमीन बघण्याची सवय लागली. बरोबर. बिलकुल गवत ठेवण्याची आपल्याला पहिली सवय नाही, कारण हळूहळू त्या सवयी मोडण्यासाठी काही दिवस उमेदवारी करावी लागत असते. पण योगायोगानं गेल्या 2 वर्षापासून आम्हाला ह्या तंत्राची साथ मिळाली. आपल्या जिल्ह्याचे प्रथम SRT धारक आदरणीय वैद्यसाहेब यांच्या मार्गदर्शनानं. आणि खरं तर मराठवाड्यातले ज्यांच्याकडे शास्त्रज्ञासारखा दृष्टिकोन आहे बघण्याचा, तंत्राच्या बाबतीत समजावून सांगण्याचा, असे आपले पुंडसाहेब आणि त्याच्या जोडीला असणारे फुलंब्रीचे मोरे साहेब. कारण ही जी डॉक्टर पोटे भोकरदनचे त्याचे सुद्धा व्हिडिओ बघून काल तर वाशिमची टीम त्यांच्या शेतामध्ये SRT बघण्यासाठी आली होती. बरोबर. त्याच्यानंतर आमचे लाखे पाटील बदनापूरचेच की 150 क्विंटल कापूस त्याला ह्या वर्षी SRT पद्धतीनं झाला आहे. चांगली गोष्ट. हां, डॉक्टर उमेश पोहदरे की ज्यानं कुठल्याही रसायन खताचा वापर न करता 5 वर्षापासून SRT करतायत. आणि 5 वर्षापासून SRT केल्याच्या नंतर त्यांची जमीनच आता कुठल्या प्रकारच्या रसायनाची मागणी करीत नाही आणि उत्पादन एकदम रेकॉर्ड ब्रेक त्यांना असं उत्पादन होतं आहे. मग तो चणा असू द्या, हरभरा, तूर असू द्या, कपाशी असू द्या, ह्या सगळ्याच पिकामध्ये. तर अशा पद्धतीनं ही राजूनंसुद्धा ऊसाची लागवड केलेली आहे. आणि ही व्यवस्थित लागवड कशा पद्धतीनं झाली, 1 डोळा पद्धतीनं लागवड केली. 2 पेरीतलं अंतर त्यांनी 1 फुटाच्या आसपास ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीनं गव्हाची लागवड केली. तर अतिशय चांगलं वाटतं आहे, चांगलं पटतं आहे. आणि चांगलं वाटण्यासाठी आणि चांगलं पटण्यासाठी नसून तर नक्कीच ह्याच्यामधून उत्पादनामध्ये शाश्वतता येऊन स्थिरता येणार आहे. आणि ज्याला आपण ढोर मेहनत म्हणतो, आपले आदरणीय बुनगे साहेब सतत सांगत असतात, त्याच्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतात की ढोर मेहनत. ही ढोर मेहनत करण्याचं काम पडलं नाही. आता ह्या क्षेत्राचा आपण ढोबळमानानं जरी हिसाब लावला तर काय असतं की इतक्याला नांगरट जर करायची असती तर 1,500 रुपये नांगरटीचा खर्च. बरोबर, साहजिक. त्याच्यानंतर रोटावेटर 700 ते 800 रुपये ह्या एवढ्या क्षेत्राचा अर्धा एकरचा रोटावेटरचा खर्च. सरी पाडणे, त्याच्यानंतर सरीचा 700-800 रुपये खर्च. म्हणजे जवळपास 4,000 रुपये आज आपल्या मशागतीतले वाचलेले. बरोबर. मग असा अर्धा एकरमध्ये जर 4,000 वाचते तर ऊसाला केवळ आणि केवळ मशागतीसाठी 10,000 रुपये प्रति एकर खर्च येतो. तर हा खर्च आपला वाचलेला आहे आणि खर्च वाचणं हेच आपलं उत्पन्न आहे. बरोबर आहे. आज भाव आपल्या हातात नाही, पीक आपल्या पदरात किती पडन हेही आपल्या हातात नाही, अजिबात नाही. कारण आता तो ह्या तिकडच्या शेतामध्ये अशा पद्धतीने जी तूर आली होती ती पूर्णपणे त्या नीलगाईनं रोहीनं सगळी खाऊन घेतली, भुंडी करून टाकली. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या SRT पद्धतीच्या तंत्राचा अवलंब करावा, जीवन सुखी करावं, आनंदी व्हावं, एवढीच आपण आजच्या या दिवशी अपेक्षा बाळगू. आणि सर्व आपले SRT धारक शेतकरी बंधूंना परत एकदा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय SRT.